नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर भरपूर दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळं आपण जे मायक्रोन्यूट्रन अद्रक पिकाला दिले होते ते पूर्ण मुळाच्या कक्षेतून बाहेर गेल्यामुळं अद्रक पिकामध्ये पिवळेपणा येतोय आणि तो पिवळेपणा आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या शेतकरी मित्रांनो. तर पहिली गोष्ट करायची की आपल्या अद्रक पिकामध्ये कुठं नेमॅटोड आलेला असेल तर नेमॅटोड साईड आपल्याला वापरायचं आहे. नेमॅटोड साईड पहिली मुळ्यावरती काम करायचं आहे. नेमॅटोड साईड वापरून मुळ्या पहिले क्लिअर करायचे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या अद्रक पिकामध्ये फेरस सल्फेट द्यायचं आहे. फेरस सल्फेट दिल्यानंतर आपल्याला 3 ते 4 दिवसांना कॅल्शियम नायट्रेट द्यायचं शेतकरी मित्रांनो. परत 5 ते 6 दिवसांना मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं. तर हे कशासाठी द्यायचे शेतकरी, ज्यावेळेस तुम्ही फेरस देता त्यावेळेस फॉस्फरसची उपलब्धता ही झाडामध्ये कमी होऊन जाते, म्हणजे फुटव्याचं प्रमाण ते कमी होऊन जातं, कारण की ग्रीनरीवरती शेतकरीमध्ये प्लॉट. पण आपण कॅल्शियम नायट्रेट जर दिलं तर पूर्ण फेरस उपलब्ध होऊन जातं आणि जी डिफिशियन्सी ती पण क्लिअर होते. ज्यावेळेस आपण मॅग्नेशियम देतो तर मॅग्नेशियम परत फॉस्फरसचं प्रमाण वाढवून देतो शेतकरी मित्रांनो, जे की आपल्या अद्रक पिकामध्ये खूप महत्त्वाचं असतं. तर हे असे स्टेप बाय स्टेप